सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी मध्ये प्रवेश केलेला आहे आणि मराठी पाठ्यपुस्तक आणि या पाठ्यपुस्तकामध्ये असणारे एकूण 20 पाठ आणि 4 स्थूल पाठ, यामध्ये 12 गद्यपाठ आहेत आणि 7 पद्यपाठ आहेत। त्यामध्ये पहिली जी कविता आहे हे भारत देशा जय जय हे भारत देशा ही कविता आहे। ही कविता सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित तालासुरात म्हणायची आहे। ती आपण जेव्हा वर्गात एकत्र येऊ त्यावेळी ती आपण समूहाने गाऊया। आज आपण या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 2 बोलतो मराठी छात्र प्रबोधन दीपावली विशेषांक 2016 या दिवाळी अंकातून डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा हा घेतलेला पाठ। या पाठाच्या अनुषंगाने आपण प्रथमतः लेखिकेचा थोडक्यात परिचय करून घेऊया। लेखिका मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ, तसेच त्यांनी अक्षरांचा देव निरागस हे बालसाहित्य लिहिलेलं आहे। देठ जगण्याचा रंगांचा थवा हे त्यांचे गाजलेले ललित लेख संग्रह आहेत। भाषा प्रकाश, भाषाभिमान, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011-12 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचं वर्णन या पाठातून लेखिका करतात। या पाठामध्ये उत्पत्तिकोशामध्ये शब्दांची उत्पत्ती शोधल्याने शब्दांची नवीन माहिती मिळते आणि त्यातून एक नवीन आनंद आपल्याला प्राप्त होतो। मराठी भाषेमध्ये जर आपण रस घेतला, त्या मराठी भाषेला महत्त्व दिले, तर आपल्या मनातल्या सूक्ष्म भावभावनांचे अर्थसौंदर्य उलगडण्यास त्यामुळे मदत होते। हा विचार लेखिका या पाठातून व्यक्त करतात। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा अतिशय सुंदर अशी भाषा आहे। गेल्या 2000 वर्षापासून ही भाषा वापरात आहे। मराठी भाषेबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे, कारण आपली ती मातृभाषा आहे। पण केवळ माझी मातृभाषा मराठी आहे
एवढंच पुरेसं नाही, तर आपली मातृभाषा तिचं संवर्धन झालं पाहिजे, ती समृद्ध झाली पाहिजे आणि त्या भाषेतल्या अनेक नवीन नवीन गोष्टी, शब्दांबद्दलची माहिती आपण जाणून घेऊन त्यासाठी शब्दकोशाची मदत आपण घेतली पाहिजे आणि जे जे नवीन शब्द आपल्याला अडचणीचे ठरतात त्या शब्दांविषयी आपल्याला काही माहिती नसते, अशा शब्दांची ओळख आपण विश्वकोशातून करून घेऊन आपल्या मराठीला समृद्ध करू शकतो आणि ज्या काही आपल्या भाषेबद्दलच्या उणिवा आहेत या विश्वकोश वापरल्यामुळे कमी होतात आणि एक आपली मातृभाषा समृद्ध व्हायला त्यामुळे मदत होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनी जे जे शब्द कठीण वाटतात, अवघड वाटतात, त्या शब्दांनी ते नवीन वाटतात, अशा वेळी आपण शब्दकोशाची मदत घ्यायला हवी आणि त्या शब्दांबद्दलची माहिती घेऊन त्यातून आपल्याला आनंदही मिळेल आणि एक मराठी भाषेबद्दलची ओढ आपल्याला त्यामुळे निर्माण होईल. तर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. तो विनोद असा आहे की बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? तर नवरा बायकोला म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. यामध्ये विनोद निर्माण झालेला आहे. तसं पाहिलं तर आपण हे शब्द नेहमीच वापरतो, परंतु म्हणतो ना आपण शब्दात पकडणे, आणि त्यामुळे अशा वेळी एक हास्याची लकेर बायकोच्याही मनात नक्कीच हसू फुटलं असेल की खरंच यात विनोद निर्माण झाला आहे. कारण उत्तप्पा बनवू का? आता उत्तप्पा तसं पाहिलं तर हा एक पदार्थ आहे आणि आपण स्वयंपाक करताना नेहमीच स्त्रिया, तुम्हाला चहा ठेवू का, चहा बनवू का, तर अशा पद्धतीनं नेहमीच बोलत असतात. आणि परंतु जेव्हा असे शब्द, अशा वाक्यरचना पुढे येतात तेव्हा खरंच त्यातून विनोद निर्माण होतो. आणि येथे लेखिका म्हणते की विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतके घुसले आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ बनवले जातात. मराठीत बनवणे याचा जर खरा अर्थ पाहिला आपण तर फसवणे असा आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य वाटणार नाही. कारण बऱ्याचदा बनवणे म्हणजे फसवणे, पण हा त्याचा खरा अर्थ आहे. पण हा खरा अर्थ घेतला जात नाही आणि बऱ्याचदा यामुळे एक विनोद निर्माण होतो. आणि खरं तर आपण मराठी भाषेतले हे जे शब्द आहेत, वाक्प्रचार आहेत, याच पद्धतीनं बोलायला हवं. उत्तप्पा बनवू का असं बोलणं तसं पाहिलं तर मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून, मराठी भाषेच्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. पोळ्या लाटणे, कुकर लावणे, कढी करणे, भात रांधणे, या पद्धतीचाच उपयोग आपण आपल्या भाषेत केला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण शब्द प्रयोग करतो तेव्हा त्या
शब्दप्रयोगातून विनोदाची निर्मिती होते. यामध्ये मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठी भाषेची श्रीमंती म्हणजे मराठी ढंगांचे शब्दप्रयोग. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. मराठीमध्ये जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आला नाही. याचा अर्थ आहे की भाषेतली ही एक गंमत आहे. आता मारणे म्हणजे मार देणे, पण मार देणे हा वास्तवातला खरा अर्थ या वाक्यप्रयोगामध्ये कुठेही आला नाही. याचा अर्थ आहे की एक या निमित्ताने एक प्रश्न आहे की उतार्यामध्ये निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार. उतार्यात निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे शब्दाचा मूळ अर्थ, ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. वाच्यार्थ म्हणजे जसा उच्चार झालेला आहे आणि जसा उच्चार झाला आहे त्या शब्दाचा त्याचा जो खरा अर्थ येतो तो वाच्यार्थ. आणि दुसरा जो आहे मूळ अर्थाहून वेगळा रूढ अर्थ, ज्याला आपण म्हणतो लक्ष्यार्थ. म्हणजे इथे खरा अर्थ काय की मार देणे याचा मारणे, मारणे याचा खरा अर्थ मार देणे, पण तो कुठेही वापरला जात नाही. म्हणजे हा झाला लक्ष्यार्थ. मार देणे, मारण्याचा मार देणे हा वाच्यार्थ, पण वेगवेगळ्या अर्थानं तो वापरला जातो. जसं शिट्टी मारणे, ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे हा झाला लक्ष्यार्थ. तर या अर्थाने हे उतार्यात निर्देशित केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार आहेत. बऱ्याचदा आपण हे लक्षात घ्यायला हवेत. शब्दप्रयोगांप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. बऱ्याचदा पहा विद्यार्थी मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी की वाक्प्रचार बऱ्याचदा वाक्यप्रचार असा या शब्दाचा उच्चार केला जातो आणि ते अयोग्य आहे. बऱ्याचदा चांगली माणसेही, शिकलेली माणसेही याचा उच्चार वाक्यप्रचार करतात, हे मात्र चूक आहे. आपण मात्र लिहिताना आणि बोलताना वाक्प्रचार असाच उच्चार करत चला. आणि एक आणखी की हे सगळं करत असताना आपण जेव्हा वाचन करतो ना पाठाचं, तेव्हा ते शब्द जसे आहेत ना तसे उच्चार आपण करत चला. की यामुळे होतं काय तर आपलं वाचन शुद्ध होतं आणि जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला शुद्ध अशुद्ध कळतात आणि आपण आपलं शुद्ध लेखन सुधारतं. हा त्याचा एक मोठा फायदा होतो. कारण बऱ्याचदा आपण शब्दांचे उच्चार जर चुकीचे केले तर मग आपण लिहितोय चुकीचं आणि मग अशुद्ध लेखन आपलं वाढत जातं. आणि म्हणून पाठ वाचन करताना नेहमी शब्दाच्या उच्चारानुसार उच्चार आपण केले आणि तसे उच्चार आपण जर बोलताना केले तर आपण चुकत नाहीत, हे यातून मला सांगायचं. आता यामध्ये शब्द प्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे. आता खाणे म्हणजे इथे खाण्याचा प्रकार आला, पण खस्ता खाणे यामध्ये याचा जर खरा अर्थ आपण पाहिला तर याचा खरा अर्थ आहे अत्यंत कष्ट करणे, खूप मेहनत करणे. कारण आईवडील मुलांसाठी खूप खस्ता खातात. याचा अर्थ आहे की आईवडील मुलांसाठी खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये आपण ऐकलेला आहे.
कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे त्याचा अर्थ आहे सहकार्य करणे, आणि खांदा देणे याचा अर्थ आहे प्रेताला खांदा देणे. यातला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आपण शब्दकोश वापरायला लागतो. त्या शब्दाचे खरे अर्थ आपल्याला जेव्हा कळतात ना, तेव्हा आपल्याला या गोष्टीची अडचण येत नाही. आणि म्हणून कंठस्नान घालणे त्याचा खरा अर्थ पाहिला तर गळ्याखालून स्नान घालणे, पण तसा तो घेता येत नाही. कारण युद्धाविषयी आपण जेव्हा बातमी ऐकतो तेव्हा भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, म्हणजे थोडक्यात त्यांना ठार मारले, असं त्याचा अर्थ आहे. हा शब्दप्रयोग इतर वेळी वाक्प्रचार इतर वेळी वापरला नाही जात, पण युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये मात्र हा नेहमीच वापरला जातो, हे आपण ऐकून आहोत. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामध्ये प्रत्येक क्रियापदाला जो अर्थ आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे एकाऐवजी दुसरे क्रियापद आपण जर वापरले तर मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण वाक्य बोलतो तेव्हा त्या ठिकाणी तेच क्रियापद असायला हवे. जर आपण ते दुसरे वापरले तर मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि या दृष्टीने सुद्धा पहा, एक प्रश्न आहे की भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय काय? दोन उपाय आहेत, 3 उपाय आहेत. ते कोणते आहेत? तर योग्य अर्थाचे क्रियापद आपण वापरायला हवे. योग्य अर्थाचं क्रियापद आपण वापरलं पाहिजे, तेव्हा हा अर्थाचा अनर्थ होणार नाही. दुसरं आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय लावला पाहिजे. क्रियापदाच्या संबंधित जे नाम येतं ना त्या नामाला आपण योग्य प्रत्यय लावू, तेव्हा अर्थाचा अनर्थ होणार नाही. आता इथे प्रत्यय तुम्हाला माहिती आहेत, विभक्तीचे जे प्रत्यय आहेत अगदी प्रथमा विभक्तीपासून तर संबोधन इथपर्यंतचे ते आपल्याला माहिती आहेत. आणि तिसरा जो आहे भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उतार्यात सुचवलेले मार्ग. पहा, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय लावणे, तर हे 2 त्याचे उपाय आहेत की यामुळे अर्थाचा अनर्थ होणार नाही आणि आपण एक मराठी भाषा चांगल्या पद्धतीनं बोलू शकू. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला अशी अनेक उदाहरणे देता येतील. अर्थाचा अनर्थ होणार म्हणजे अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अर्थाचा अनर्थ होणार नाही यासाठी आपल्याला शब्दकोश आपण जर वापरला तर नक्कीच आपण यात सुधारणा करू शकतो. त्यामध्ये पहा, अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. अक्कलवान आपण बऱ्याचदा म्हणतो की तो खूप अक्कलवान आहे. अक्कलवान म्हणजे खरा जर अर्थ पाहिला तर हुशार, पण याचा आणखी दुसरा आहे की अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. आता हे जर अर्थ आपल्याला माहीत नसतील तर कोण आपलं कौतुक करतोय की आपल्याला नावे ठेवतोय हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला शब्दकोशाची सवय लावून घ्यायला हवी की जेणेकरून या शब्दकोशामध्ये या शब्दाचे खरे अर्थ आणि त्यामागील जे लक्षार्थ म्हणतो आपण ते आहेत की जेणेकरून आपण हे अभ्यासल्यास आपल्याला या शब्दांची खरी ओळख होते. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा आहे याचीही जाण आपल्याला पाहिजे.
आता यामध्ये बा अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी आहे. आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. तिच्याशी, तिला, हा गोंधळ केवळ प्रत्ययामुळे होतो आणि म्हणून क्रियापद वापरताना त्याच्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जेव्हा हे कळेल तेव्हाच आपण मराठी भाषा चांगल्या पद्धतीनं बोलू शकू, त्यामध्ये निष्णांत होऊ शकू. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर आपण बऱ्याचदा टी व्ही वगैरे पाहत असतो आणि टी व्हीवर बऱ्याचदा खालच्या भागामध्ये त्या काही लाईव्ह ओळी येत असतात, वाक्य येत असतात आणि त्या वाक्यामध्ये बऱ्याचशा चुका असतात. कधी कधी शब्द चुकलेले असतात, कधी कधी प्रत्यय चुकलेले असतात. आणि मग हे सगळं पाहताना आपल्याला वाईट वाटतं, कारण ते काही फक्त एक माणूस बोलत नाही, ते अख्ख्या जगामध्ये प्रसारित होतं. आणि जेव्हा अशा चुका आमच्या भाषेबद्दल होतात तेव्हा आम्हाला खूप हे पाहून दुःख होतं. आणि हे आपण टाळायचं आहे. आणि हे आपण कधी टाळू शकू? जेव्हा आम्ही आमच्या भाषेत चांगली तयारी करून ती भाषा समृद्ध करू, तेव्हा हे घडू शकणार आहे. उदाहरण, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे, त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. असं तर खरं यायला हवं, पण बऱ्याचदा या भाषेच्या अज्ञानामुळे, भाषेची अधिक चांगली माहिती नसल्यामुळे हे घडतं. आणि म्हणून आपण आपली मराठी भाषा समृद्ध करताना या गोष्टी टाळायला हव्यात. भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे शब्द, इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आपल्याला परका वाटत नाही, तो आपल्या मराठी भाषेत रूढ झालेला आहे. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठीचे व्याकरण झुगारून देऊन वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यात काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? यातून लेखिकेला हे सांगायचं आहे की मराठी भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे आणि सगळ्यात भाषेमध्ये अनेक शब्द इतर भाषांमधले येत असतात आणि हे शब्द सामावून घेण्याची ताकद सगळ्यात भाषांमध्ये आहे. मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक, अगदी हिंदी, उर्दू, अरबी, पारशी अशा अनेक, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द मराठी भाषेत आलेले आहेत. टेबलसारखा शब्द आम्ही इंग्रजी भाषेतला पण आम्ही तो वापरतो, पण तो इतका सरावाचा झालेला आहे आमच्यासाठी की तो आम्हाला नवीन नाही वाटत. परंतु बऱ्याचदा की आमची मराठी भाषा इतकी समृद्ध असताना आम्ही परकीय भाषेतले शब्द आमचं मराठी व्याकरण झुगारून देऊन जेव्हा असे मी स्टडी केली वगैरे वगैरे अशा वाक्यरचना करतो तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. आणि असं घडू नये, कारण आमची मराठी भाषा मुळात समृद्ध आहे. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या भाषेतले शब्द चुकीच्या अर्थाने वापरून आमच्या भाषेवर अन्याय करणं अयोग्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे शब्दप्रयोग, दुसऱ्या भाषेत शब्द केवळ मोठेपणा म्हणून वापरणं, त्यामुळे तो मोठेपणा येणार नाही, उलट आपल्या भाषेला तो कमीपणा येईल. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे.
व्युत्पत्ती या शब्दाचा अर्थ आहे शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र. पहा आता शब्दकोश आणि या शब्दकोशातूनच भाषेची शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. आता शब्दाची उत्पत्ती शोधणे म्हणजे शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र, त्यालाच व्युत्पत्ती असं म्हणतात. आता भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. आणि शब्दाची उत्पत्ती शोधली ना की भाषेतली गंमत कळते. पहा यामध्ये एक प्रश्न आहे या निमित्ताने, तर की हा प्रश्न शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे, यामध्ये 4 फायदे आहेत. पहिला फायदा आहे की भाषेतली गंमत जाणून घेता येते. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. दुसरा, यातून आपल्याला नवीन माहिती मिळते. तिसरं, आणि शब्दाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत याचाही अनुभव आपल्याला शब्दाची उत्पत्ती शोधल्याने होतो. आणि चौथा, आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. आणि पाचवा आहे, जो शब्द आपण वापरतो जो शब्द आपण उत्पत्ती कोशातून शोधतो तो शब्द आपल्या मनात पक्का रुजतो. आणि म्हणून शब्दकोश शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे हे फायदे आहेत आणि हे फायदे आपण जाणले पाहिजेत. पहा यातून शब्दाची खूप नवीन माहिती मिळते. उत्पत्ती कोश जेव्हा आपण त्या शब्दाची उत्पत्ती शोधतो तेव्हा मोरंबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरज म्हणजे साखरेशी संबंध आहे. आता काय व्हायचं बा, मोरंबा याचा जर खरा अर्थ पाहिला तर मोराशी याचा काही संबंध नाही. आता मोरस म्हणजे मॉरिशसवरून पूर्वी साखर यायची. पहा मॉरिशस देश आहे, आपल्याकडे साखर तयार व्हायची नाही. मॉरिशस या देशातून साखर मागवली जायची आणि म्हणून तो संबंध त्याच्याशी मोरंबाशी. म्हणजे शब्दाची पाळेमुळे किती दूरवर खोलवर पसरलेली आहेत याचा अनुभव आपल्याला यातून होतो. त्यामध्ये कदर करणे असे आपण म्हणतो. कदर करणे त्याचा खरा अर्थ आपण पाहिला तर गुणांची पारख करणे. आता हा शब्द कसा आला मराठीमध्ये, तर अरबी शब्द आहे तो कद्रपासून कदर झाला आणि तो मराठीत वापरला जातो. हा शब्द आपण घेतला, शब्दाच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरण, अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया, अन आता न हा जो आहे पहा इथे संधी आहे, अन अधिक असूया. अन न व्यंजन आहे आणि त्याच्या पुढील जे अक्षर आहे ते आहे ते आहे स्वर आणि याचं एकत्रीकरण तेव्हा होतं अनसूया. आणि म्हणून आपण बऱ्याचदा अनुसया हा शब्द वापरतो पण तो चुकीचा आहे. म्हणून अनसूया हा शब्द खरा आहे. पण आपल्याला हे केव्हा कळतं, जेव्हा आपण शब्दकोश पाहतो तेव्हा याची आपल्याला जाण होते. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का होतो, रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. जरा जर्जर याचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत. तर जरा थोडे, जर कालाभूत म्हणजे पहा जरा थोडे आणि जर कालाभूत याचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळाचा स्पर्श होतो, मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो म्हणून याला फार महत्त्व आहे. आणि हे शब्दकोशामध्ये
शब्दांची व्युत्पत्ती आपण जेव्हा शोधतो तेव्हा आपल्याला याची माहिती होते आणि मग तो शब्द आपल्या मनात पक्का रुजतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. आपण भाषेमध्ये शब्दांचे विविध मराठी ढंगांचे शब्दप्रयोग, वाक्प्रचार आणि भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. भाषेतली गंमत म्हणजे उत्पत्ती शोधणे आणि भाषेमध्ये आपण शब्द कसे उच्चारतो, कसे कोठे ते तोडतो, यालाही फार महत्त्व आहे. कारण सूतकताई हा शब्द आहे. आता इथे सूतकताई या पद्धतीने तोडला तर तो चुकीचा होतो. सूतकताई असं लिहिलं तर कसं वाटेल. तसंच अक्षरशः हा जो शब्द आहे, आता हा शब्द जर आपण लिहिताना अक्षर आणि शहा असा तोडून लिहिला तर एका मुलाचं नाव होऊ शकतं ते. आणि म्हणून इथेही भाषेतली ही गंमत आहे की शब्द कसे जोडले पाहिजेत आणि शब्द कसे तोडले पाहिजेत याची जाण आपल्याला मराठी भाषेमध्ये शब्दकोश जेव्हा वापरतो आणि त्या शब्दकोशातून शब्दाची उत्पत्ती शोधतो आणि त्या उत्पत्ती शोधनातून आपल्याला शब्दांचे अर्थ त्याची जाणीव होते, त्याची माहिती होते. आणि म्हणून हे आपल्याला गरजेचं आहे. ही माहिती आपल्याला त्याच्यामुळे होते. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. आता बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात असेच आजही बऱ्याच लोकांना या गोष्टी या म्हणीविषयी माहीतच नाही. बरेच लोक आजही पुराणातली वांगी पुराणात असाच शब्दप्रयोग करतात. परंतु पुराणातली वानगी पुराणात, वानगी याचा अर्थ आहे उदाहरण. कारण आपण बरीचशी उदाहरणे पुराणातली देतो आणि म्हणून पुराणातली उदाहरणे पुराणातच योग्य ठरतात, ती आताच्या काळाशी सुसंगत नाही ठरत. आणि म्हणून या अर्थानं ती म्हण वापरलेली होती. परंतु काय होतं, आपण एकाचा अपभ्रंश झाला, एक माणूस चुकला की सगळे पुढे चुकत जातात आणि मग पुराणातली वांगी पुराणात आणि लोकांनाही त्याचं काही वाटत नाही आणि तीच म्हण पुढे रूढ झाली. आणि मात्र जेव्हा आपण हे सगळं शोधतो वांगी वांगी तेव्हा हा फुकटचा उद्योग ठरतो, त्याचा खरा अर्थ वेगळाच असतो. याची जाणीव आपल्याला जेव्हा आपण शब्दकोश पाहतो तेव्हा होते. आणि हे सगळं करत असताना आपली फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. मराठी भाषेतली ही खरी गंमत आहे की पहा, दोन वाक्य इथे आहेत की राजेचे कलेवर प्रेम होते आणि दुसरं वाक्य आहे अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता इथे कलेवर, राजाचे कलेवर प्रेम होते. आता कलेवर हा जर तसा तो शब्द पाहिला तर सप्तमी विभक्तीचं ते रूप आहे. आणि कलेवर दुसऱ्या वाक्यातला आपण कलेवर जर घेतला तर कलेवर म्हणजे शव म्हणजे प्रेत. पहा, म्हणजे दोन वाक्य आहेत, शब्द मात्र एकच आहे, पण कसे दोन वाक्यात त्याचे अर्थ वेगळे आहेत हे आपल्याला या वाक्यातून कळतं. आणि म्हणून जसं आपण पहा, कलेवर याचा अर्थ आहे कले, आता मूळ कले कला, आणि कला त्याला वर हा आपल्याला विभक्ती प्रत्यय लावायचा आहे, पण तो लावताना कलाचं कले होतं. म्हणजे कले म्हणजे सामान्य रूप. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या की शब्द एक आहे पण अर्थ दोन आहेत. ही एक भाषेची गंमत आहे आणि याची जाण आपल्याला असायला हवी. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून
त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचे असेल तर भाषेतली अशी शक्ती स्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. कारण लेखिका मराठी भाषेला आईची उपमा देते. कारण ही मराठी भाषा आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. भाषा ही आपली आई आहे आणि या भाषेमध्ये आपण व्यक्त होत असतो. भाषेने आपल्या भावजीवनाला आकार दिलाय. भाषेमुळे आपण समृद्ध झालोय आणि म्हणूनच ही भाषा अधिकाधिक चांगली कशी आपल्याला बोलता येईल, आपल्याला ती समृद्ध कशी होईल यासाठी अधिकाधिक आपण प्रयत्न करायला हवेत. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. जशा प्रकारे आपण हवेची आपल्याला गरज असते, तशाच प्रकारे भाषा ही हवेसारखी आहे आणि ती सतत आत बाहेर असते. कारण आपण तसं पाहिलं तर जसे हवेशिवाय जगू शकत नाहीत तसेच आपण भाषेशिवाय जगू शकत नाहीत. कारण आपण सतत काही ना काही बोलत असतो, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो आणि म्हणून भाषा हे एक साधन आहे व्यक्त होण्याचं. आपल्या मनातलं जे अर्थसौंदर्य आहे ते उलगडण्याचं. आणि म्हणून भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. भाषा ही हवेसारखी गरजेची आहे. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. आता पहा, यामध्ये एक शब्द आहे पण तो कसा दोन वाक्यात वेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरण, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पहिलं वाक्य, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. पहा, पाऊस पडणे ही एक घटना आहे, पण या एका घटनेतून दोन वाक्यामध्ये कसं वेगळेपण दाखवलंय हेही आपल्याला भाषेतून कळतं. अशी अनेक वाक्य तयार करता येतील, त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. तर ही जी मराठी भाषा, या मराठी भाषेची गोडी खूप अवीट आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या मराठी भाषेबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. कारण ही मराठी भाषा खूप सुंदर आहे. अगदी माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पायजाशी जिंके, अशा प्रकारचे गौरवोद्गार संत ज्ञानेश्वर मराठीबद्दल काढतात. म्हणजे मराठी ही भाषा अशी आहे की या भाषेमुळे अगदी अमृतालाही ती पैजेवर जिंकेल अशी ही मराठी समृद्ध भाषा आहे, सुंदर आहे, अवीट आहे. आणि ही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनी शब्दकोश वापरण्याची सवय लावली पाहिजे. आणि आपल्या ग्रंथालयात शब्दकोश आहेत. आपल्याला जो शब्द कठीण वाटेल किंवा या शब्दाविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे असं वाटेल तेव्हा आपण शब्दकोश पाहू शकता.
त्या शब्दकोशातून त्या शब्दाची उत्पत्ती आपल्याला कळते आणि शब्दाची जेव्हा उत्पत्ती आपल्याला कळते तेव्हा आपण त्या शब्दाविषयी अधिक जाणून घेतो, अधिक माहिती मिळते, आनंद तर होतोच, परंतु आपल्याला शब्दकोश वापरण्याची गोडी लागते. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे सतत आपल्या मनातल्या या शब्दांविषयी शब्दकोश पाहण्याची सवय लावून घेऊ तेव्हा ही मराठी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण सतत शब्दकोशाचा वापर केला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण पाठांचं वाचन करू तेव्हा तेव्हा त्या पाठातले जे शब्द आहेत ते शब्द कसे लिहिले आहेत, त्याचे उच्चार कसे आहेत आणि त्या उच्चारानुसार आपण ते शब्द उच्चारूया. आणि हे शब्द उच्चारल्यामुळे आपल्याला तो शब्द चांगल्या अर्थाने पुढे लिहिता येतो, शब्दातल्या चुका कमी होतात, आपलं शुद्ध लेखन सुधारतं. त्याबरोबरच जे विरामचिन्हे आहेत, पाठाचं वाचन करताना विरामचिन्हांचाही उपयोग पाठामध्ये केलेला असतो. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे त्या पाठामध्ये हे विरामचिन्हे कुठे कशी दिलेली आहेत आणि हे जेव्हा पाहू तेव्हा विरामचिन्हांबद्दलच्याही आपल्या अडचणी दूर होतील आणि एक चांगली भाषा, आपली मातृभाषा ही आपली समृद्ध होईल. आणि विनाकारण आपण केवळ आपल्याला इंग्रजी शब्द येतात आणि म्हणून आपण आपले मराठी जी वाक्यरचना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपण करत असताना सुद्धा आपण केवळ मला इंग्रजी येते किंवा मला आणखी दुसऱ्या भाषेतले शब्द माहिती आहेत आणि म्हणून आपण आपलं व्याकरण झुगारून देऊन अशा प्रकारची वाक्यरचना करतो, शब्दप्रयोग करतो आणि यातून आपणच आपल्या भाषेला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतो. तर असं घडू नये. अधिकाधिक आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी आपण आपल्या मराठी भाषेतले शब्द जाणून घ्यायला हवेत आणि भाषा समृद्ध करायला हवी. या निमित्ताने विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या मागील बाजूस जे स्वाध्याय दिलेले आहेत, आता त्याचा काही गोष्टी मी पाठ अभ्यासतानाच त्या प्रश्नाची उत्तरे घेतलेली आहेत. त्यामध्ये आणखी काही प्रश्न आहेत. त्यामध्ये मराठी भाषेची खास शैली म्हणजे वाक्प्रचार, मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा, आई, शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन, उत्पत्तिकोश. तर असे अनेक, जसं शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यामध्ये पसरवलेली खोटी बातमी, अफवा, ज्याला मरण नाही असा आमरण, समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि संपादन करणारा संपादक. या निमित्ताने या पाठाच्या अनुषंगाने मी आणखी काही सांगेन की या पाठामध्ये 2 उतारे होऊ शकतात. पहिला जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये 7 मार्काचे प्रश्न असतील. त्यामध्ये पहिला जो प्रश्न असेल आकलनाचा 2 मार्काचा, दुसरा असेल आकलनाचा 2 मार्काचा आणि तिसरा असेल स्वमत अभिव्यक्तीचा. त्यामध्ये लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. आणि दुसरा उतारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा, दुसरा उतारा पहिल्या पानावरचा जो उतारा आहे तो एक पहिला उतारा होऊ शकेल आणि दुसऱ्या पानावर जे लेखन आहे तो दुसरा उतारा होऊ शकेल. आणि दुसऱ्या उतार्याच्या अनुषंगाने त्यामध्येही आकलन आणि स्वमत अभिव्यक्ती म्हणजे 2, 2 आणि 3 अशा पद्धतीने 7 मार्काचे प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाची अर्थ छटा लिहा किंवा गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा, उदाहरणासहित लिहा. तर अशा प्रकारचे स्वमतावर प्रश्न येतात. तर आपण या सगळ्यांचा अभ्यास करायला हवा आणि जेव्हा आपण अधिक चांगल्या पद्धतीने पाठाचं वाचन करू तेव्हा
हे प्रश्न आपल्याला लिहिता येतात. अधिक चांगल्या पद्धतीनं आपण ते सोडवू शकू अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.